आनंद जेव्हा रेस्पॉन्सिबिलिटी कडे वळतो आणि लोकांना आपल्याला 100 मूर्त्या लोकांची जिम्मेदारी, तीच भावना त्याच श्रद्धेने सगळं करून द्यावं लागतं, अपेक्षा जपाव्या लागतात. प्रत्येकाची मागणी वेगळी असते, प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने देव बघायचा असतो. त्यामुळे आमची जी देण्याची क्षमता आहे ती कधीच संपू नाही शकत. पण कसं आहे, शरीर म्हटल्यावर शरीर थकतं आणि शरीराला कुठेतरी एक आराम पाहिजे. आणि मी बिलीव्ह करतो की जेवढा आपण आपल्या शरीराला, हे खूप माझ्या जसं मी बोललो, बायको आल्यावर कळायला लागलं, आपलं शरीर व्यवस्थित ना तर आपल्या कामात ती ताकद व्यवस्थित दिसते. तुम्ही जितकं कष्ट कराल, जितके तुम्ही हार्डवर्क या एज मध्ये जेव्हा तुमचे हातपाय व्यवस्थित आहेत तुम्ही कराल, तेवढं तुमचं पुढचं आयुष्य सोपं आणि छान असेल. त्यामुळे लोकांना त्या 2 वर्षात प्रशांतताच दिसला, पण त्याला हे अंदाज आणि या गोष्टी कुठून येतात, हे यातलं हे सगळं गणित आहे. म्हणून मला कधी कधी कौतुक वाटतं अशा लोकांचं, आणि अशा डोके जी मी बघतो ना, मी खूप माझं हे आहे की मला इंटेलिजंट लोकांवर मी अट्रॅक्ट होतो खूप. त्यामुळे असं जेव्हा मी बघतो ना तर मला खूप भारी वाटतं, त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटतं. कितीही ऍटिट्यूड असू दे त्या व्यक्तीला, मी जाऊन समोरून बोलतो त्या व्यक्तीशी. कलेचा आदर आहे पण किंमत नाहीये. बरोबर आहे. आपल्या भारतात कलाकार, गल्लीतला एक पोरगा असू दे, त्याने काही चित्र काढलं ना, पूर्ण गल्ली येऊन त्याला बोलत आहे वाह क्या बात आहे, पण कोण त्याला 10 रुपये 100 रुपये देणार नाही की माझ्याकडून तुला हे चित्र मला दे.